नमस्कार अमरावती। अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर येत आहे। औषधांच्या खर्चामुळे कोणालाही त्रास द्यायचा नाही असे सुसाईड नोट लिहून एका 28 वर्षीय युवकाने आपली जीवन यात्रा संपवल्याची घटना 10 मार्चच्या सकाळी उघडकीस आली। अमरावती शहरातील बडनेरा येथील नवी वस्ती मनोहर टावर या परिसरात 10 मार्चच्या सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस आली। आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव सौरभ संजय भारती असे असून तो अवघ्या 28 वर्षाचा होता। मिळालेल्या माहितीनुसार सौरभ मागील 1.5 वर्षापासून मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्याच्यावर डॉक्टरांकडे उपचार सुरू होते। या काळात तो घराबाहेरही फारसा पडत नव्हता। घटनेच्या दिवशी वडील घरी असताना सौरभने त्यांना दुसऱ्या खोलीत बाहेरून लॉक केले आणि त्यानंतर स्वतःच्या खोलीत जाऊन त्यांनी आधी हाताची नस कापली आणि नंतर गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। मृत्यूपूर्वी सौरभने एका सुसाईड नोट लिहून ठेवली, ज्यामध्ये माझ्या औषधांच्या खर्चाकरिता कोणालाही त्रास द्यायचा नाही, आई बाबा मला माफ करा असे भावनिक शब्द लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले आहेत। जीवन संपवण्यापूर्वी त्याने स्वतःचा एक व्हिडिओ सुद्धा रेकॉर्ड केल्याची माहिती पोलिसांच्या माहितीनुसार समोर येत आहे। या प्रकरणाबाबत माहिती देताना बडनेरा पोलीस निरीक्षक चव्हाण यांनी सांगितले की पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या घटनेमुळे बडनेरा परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून मानसिक आजाराबाबत समाजात अधिक जागरूकता आणि आधाराची गरज असल्याचेही बोलले जात आहे। कल रात में मृतक है सौरभ संजीव भारती, उम्र 28 साल, उसका रहना है मनोहर टावर नवी वस्ती। इसने कल रात आत्महत्या की थी, दरवाजा अंदर से बंद किया था। वो एक्चुअली 3-4 साल से उसको मनोरुग्ण की बीमारी थी, उसका औषध गोलियाँ चालू थी, उसको रात भर नींद नहीं आती थी, इसकी वजह से वो परेशान था। तो उसने सुसाइड नोट भी लिखा था, उसने एक वीडियो भी बनाया था, उसके पापा को भेजा था। उसमें लिखा था कि मैं सुसाइड कर रहा हूँ, मुझे माफ़ कर दो, मैं किसी को ज़्यादा तकलीफ नहीं देना चाहता। अशा प्रकारचे त्याने सुसाइड नोट लिहिले। हाताची नस कट केली होती आणि गळफास पण घेतला होता आणि त्याने अशा प्रकारे आत्महत्या केली होती। बडनेरा पोलीस स्टेशन 19/26 BNS 194 प्रमाणे प्रकरण दाखल असून त्याचा तपास आता सुरू आहे।